पूर्णवान बनली मंचकावर उपस्थित पक्षाच्या अध्यक्ष रेखाताई ठाकूर, मंचकावरती उपस्थित सर्वच पक्षाचे पदाधिकारी आणि ज्यांनी पूर्ण यात्रा आरक्षण बचाव यात्रा याचं पक्षाचे पदाधिकारी संकल्पना नियोजन आणि ज्यांनी अंमल करणं या सारे नांदेडचे असणारे उमेदवार या दोघांचं असल्याला मी या ठिकाणी अभिनंदन करतो, धन्यवाद मानतो की त्यांनी असणारी यात्रा सफल केली. अविनाश भोसलेकर यांनी त्या दोघांचं असणारा मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि रमेश बारसकर यांनी असणारं जिल्ह्यामध्ये एका प्रकारचं असणारं जिल्ह्यामध्ये जाऊन या संघटना बैठक घेत यात्रेच्या संदर्भात मुंबईत आपण निघालो. मुंबई, पुणे, कोल्हापूर, या सांगली या तिन्ही ठिकाणी असणारं पूरग्रस्त परिस्थिती होती मुंबईत आपण निघालो आणि अशा असणाऱ्या या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये सुद्धा या तिन्ही ठिकाणी ओबीसीचे असणारे कार्यकर्ते, पक्षाचे असणारे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने जमत होते. ज्यांना येणं शक्य होतं ते सगळेच त्या ठिकाणी येत होते आणि ही यात्रा सफल कशी होईल आणि आपला प्रश्न कसाच लागेल याच दृष्टीने त्या ठिकाणी बघत असं का करतो रे. आरक्षण हा असणारा एक सामाजिक प्रश्न आणि आपला प्रश्न कसाच लागेल, त्याला राजकीय वळण लागता कामा नये हे आम्ही असताना अगोदर आणि म्हणून ही जेव्हा यात्रा संकल्पित केली मला दाखव फक्त पुढे चालू त्याला राजकीय वळण लागता कामा नये त्यावेळेस प्रयत्न करतो. ही पक्ष म्हणून राहील असं नाही, तर सामाजिक म्हणून राहील आणि या दृष्टीने आम्ही असं या आरक्षणामधले लिंक शेअर नाही शेअर कॉपी लिंक पाहिजे ऑप्शन पदाधिकारी असतील ट्विटर काँग्रेसमध्ये असणारे आहेत आणि इंस्टाग्राम त्याच्यानंतर वेगवेगळ्या इंस्टाग्रामवर ते तिकडे ओके झाले ना काही आणि इतर आहेत त्यांना आम्ही असं निमंत्रण दिलं काँग्रेसमधले असणारे आहेत की आपण सगळेजण ह्या यात्रेमध्ये सहभागी व्हा किंवा सुरुवात होते त्याच्यामध्ये तरी उद्देश हा होता बाळासाहेबांचं पर्सनल फेसबुक की ही यात्रा निघेपर्यंत परिस्थिती पूर्णपणे सुरुवात होते तिथपर्यंत बिघडून गेली होती. काही जणांचे असणारे संदेश यायला लागले दोन्ही बाजूने बोलत नाही कोणी असं लग्नावरती
जे राजकीय प्रश्नाचं सामाजिकरण होण्याच्या मार्गावर आणि या राजकीय प्रश्नाचं सामाजिकरण होऊ नये या दृष्टीने आम्ही या सगळ्यांना बोलवलं. आजही असं मी म्हणेन की जे राजकीय प्रश्नाचं सामाजिकरण होण्याच्या मार्गावर आरक्षण हा सामाजिक प्रश्न आणि या राजकीय प्रश्नाचं सामाजिकरण होऊ नये तो आता या दृष्टीने आम्ही जे राजकीय प्रश्न राहिलेले आहे तो आता सामाजिक राहिलेला नाही. तो राजकीय जरी असला तरी त्यातून तोडगा निघाला पाहिजे आणि म्हणून आजच्याही असणाऱ्या या जाहीर सभेला आणि सगळ्यांना पुन्हा त्या ठिकाणी बोलवलं. जे राजकीय प्रश्न राहिलेले असतील तर सामाजिक राहिलेला नाही, पण तो राजकीय जरी असला दुर्दैव असं म्हणेल निघाला पाहिजे आणि म्हणून आजही असणाऱ्या या राजकीय भूमिका जरांगे पाटील यांची जी मागणी दुर्दैव असं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या ही त्यांची मागणी आहे. पहिली मागणी. राजकीय भूमिका कोणी घ्यायला तयार नाही. आणि दुसरी मागणी ही आहे की सगळे सोयरे जरांगे पाटील यांची मागणी यांनाही त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे. याच्या दोन मागण्या आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या ही त्यांची या मागणी. दोन मागण्याच्या संदर्भात मी असं मानतो की राजकीय पक्षांनी भूमिका घेतली असेल सगळे सोयरे तर कदाचित ते महाराष्ट्रामध्ये झालं तर ते झालं पाहिजे. दोन मागण्या आहेत. राजकीय पक्षाने न भूमिका घेतल्यामुळे राजकीय पक्षाने भूमिका घेतली असेल समाजानेच भूमिका तर कदाचित ते महाराष्ट्रामध्ये झालं ओबीसी सहमत होता तो म्हटलं आमचा असणारा जरांगे पाटलाच्या मागणीला विरोध आहे आणि आम्ही विरोध करतो. राजकीय पक्षाने न भूमिका घेतल्यामुळे आणि त्या निमित्ताने असणारा कार्यक्रम सुरुवात झाली. जिल्ह्यात सुरुवात झाली, तालुक्यात सुरुवात झाली, गावात सुरुवात झाली, वेगवेगळ्या समाजाच्या बैठका सुरुवात झाली. विरोध करतो. आणि दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील यांच्या असणाऱ्या नेतृत्वाखाली एक प्रचंड मोठं आंदोलन उभं राहत राहिलं ज्याच्यातून माझ्या आंदोलनाचे असणाऱ्या अनेक वक्त्यांनी ही दहशत कसं निर्माण आणि परिस्थिती का निर्माण झाली तर राजकीय पक्षाने भूमिका घेतल्या नाही म्हणून. कदाचित राजकीय पक्षाने भूमिका घेतल्या असत्या या पक्षाची बरोबर आहे त्या पक्षाची चूक आहे याच्यावरतीच असणारी चर्चा खेळत राहिली असती. गावागावामध्ये कदाचित राजकीय पक्षाने भूमिका घेतली असते बरोबर आहे त्या पक्षाची चूक आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती चूक आम्हाला दिसते नाही असं नाही. तिची सगळ्यात तीव्रता जी आहे ती फूट पडली नसती असं त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आहे. मराठवाड्याच्या लागून जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती फूट आम्हाला दिसते. ती इतर जिल्ह्यांमध्ये नाही असं म्हणता येत नाही. तीव्रता कमी असेल पण फूट निश्चित आहे अशी असणारी गोष्ट मराठवाड्यामध्ये आहे. मराठवाड्याच्या लागून जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये आहे आणि त्या फुटीमध्ये इतर जिल्ह्यांमध्ये नाही असं म्हणता येत नाही. आता इलेक्शनच आपल्याला असं तीव्रता कमी असेल पण फूट निश्चित आहे अशी असणारी गोष्ट की मराठा समाज असं म्हणतो की आम्ही असणारा ओबीसीच्या उमेदवाराला मतदान करणार आणि त्या फुटीमध्ये आणि ओबीसीचा असणारा म्हणतोय की आम्ही असणारा मराठा समाजाला मतदान करणार नाही कारण आमचं आरक्षण आम्हाला वाचवायचं आणि हा म्हणतोय की आम्हाला ओबीसीतून आरक्षण घ्यायचं आहे म्हणून आम्ही असणारा आमच्या याच्यामध्ये राहतो. आणि ओबीसीचा असणारा म्हणतोय की आम्ही असणारा मराठा समाजाला 14 तारखेला किंवा 29 आमचं तारखेला आरक्षण आम्हाला वाचवायचंय आणि हा म्हणतोय की आम्हाला आरक्षण घ्यायचं आहे म्हणून आम्ही असणारा बाहेर पडेल असं आपण की इलेक्शन लढणार की न लढणार. त्यांनी इलेक्शन लढलं तर राजकीय धार अजून येईल असेल त्या ठिकाणी बाहेर पडेल असं आपण की इलेक्शन लढणार राजकीय धार अजून येईल असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि त्यावेळेस दक्षता घ्यावी लागेल की राजकीय धार सामाजिक परिवर्तन होत नाही आणि समाजामध्ये द्वेष होत नाही याची असणारी दक्षता घ्या. राजकीय धार अजून येईल असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि ही ज्यावेळेस यावेळेस दक्षता घ्यावी लागेल यात्रा की काढण्याच्या राजकीय धार सामाजिक सुरुवात झाली. परिवर्तन होत नाही आणि समाजामध्ये द्वेष होत नाही याची असणारी दक्षता घ्या. बघत आलेलो आहे
की स्वतःला काही सुचत आम्ही नाही ज्यावेळेस मग दुसऱ्यावरती टीका करायला यात्रा सुरुवात काढली केली. त्यावेळेस बरीच नावं मोठं आणि त्याच्यामध्ये आंबेडकरी चळवळीतले बांडगुळं जी आहे ती पहिल्यांदा असतात हे आपण की स्वतःला काही सुचत बरं का, नाही हे बांडगुळं जे आहेत टीका करायला सुरुवात आहे आणि त्याच्यामधले हे पाकिटचे बांडगुळे आहेत. भांडुळं जी आहेत ती पहिल्यांदा असतात हे आपण लक्षात ठेवू. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवात आता केली. हे भांडुळं जे आहेत पण आज मी खात्रीला एक सांगू शकतो हे पाकिटचे भांडुळे की जनार्दन पाटील यांनी जरी म्हटलं मी इलेक्शन लढतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवात केली. तरी पण आज मी हे खात्रीला राजकीय एक सांगतो, भांडण राहील, सामाजिक भांडण होणार नाही आणि सामाजिक भांडण झालं नाही तर या ठिकाणी शांतता इथं कायम राहील हे आपण असणारं लक्षात. तरी हे राजकीय भांडण नाही, सामाजिक भांडण होणार नाही आणि सामाजिक भांडण झालं नाही तर या ठिकाणी शांतता इथं कायम राहील हे आपण असणारं लक्षात. माझ्या वयाचे जे आहेत त्यांना असताना 77 माहिती ते छगन भुजबळांनी म्हटलं, किंवा ज्या कुटुंबाने 77 भोगलेला आहे त्यांना ते माहित असतं. शरद पवारांना भेटल्यानंतर की 77ची ज्यांच्या घरातला माणूस गेला त्यांना असताना 77 माहित असतं. माझ्या वयाची ज्यांची जी घरे आहे त्यांना जाळण्यात आली 77 त्यांना माहिती. असताना 77 माहित असेल किंवा जे ज्या वेगळं कुटुंबाने झाले 77 त्यांना भोगलेला आहे, असताना त्यांना ते 77 माहिती असेल. पण नव्या पिढीला 77 माहिती. ज्यांच्या घरातला माणूस गेला त्यांना असताना 77 माहित असते. ज्यांची घरं जाळण्यात आली त्यांना त्यांचं 77 सारखी परिस्थिती. जे बेघर झाले त्यांना असताना 77 माहित असेल. पण नव्या शरद पवार त्याच्या पुढे जाऊन असताना म्हणाले की महाराष्ट्रामध्ये मणिपूर होण्याची असणारी शक्यता. त्यांचे जे 77 सारखी परिस्थिती, मणिपूर होण्याची असणारी शक्यता. शरद पवार त्याच्या पुढे जाऊन असताना म्हणाले की महाराष्ट्रामध्ये मणिपूर होण्याची असणारी ही 77ची परिस्थिती आणि मणिपूरची परिस्थिती. कारण मी जसं म्हणाल की तू वॉर्डिंग मणिपूर होण्याची असणारी एका बाजूला मराठा समाज आहे, दुसऱ्या बाजूला असणारं ओबीसी आहे. की 77ची परिस्थिती आणि मणिपूरची परिस्थिती. कारण मी जसं म्हणाल दोन वॉर्डिंग घ्या. एका बाजूला मराठा समाज आहे, दुसऱ्या बाजूला असणारा आजही काम आधी त्याच्यामध्ये ते विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत कायम राहील असं मी मानतो. त्याची तीव्रता किती राहिली आता मला सांगता येईल. आजही काम आजही त्याच्या ते विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत कायम राहील असं मी मानतोय. त्याची तीव्रता किती राहिली आता मला सांगता येईल. यात्रेने निवडली हे मी ठामपणे आपल्याला असताना सांगतो. ती मला परिस्थिती काही पोलिसांचे या यात्रेने निवडली हे तुम्ही अजून वाढवू शकता. अरे मला अजून कितीच वाढवू म्हणतो. ते म्हटलं ना आमचं काम आता हक्क झालं. पोलिसांचे म्हटलं नेमकं काय झालं. निरोप येत होते. म्हटलं तुम्ही ज्या ज्या जिल्ह्यातून चाललाय आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये किती दिवस वाढवून म्हटलं जो काही माहोल आहे झाला ते म्हटलं आमचं काम आता हलकं झालं. म्हटलं नेमकं काय झालं. एकमेकाकडे न बघण्याचा जो माहोल ज्या ज्या आहे, जिल्ह्यातून चाललाय आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये जो काही माहोल आहे झाला तो माहोल निवाळला. एकमेकाकडे न बघण्याचा जो माहोल झाला. आणि म्हणून मी म्हणालो की ह्या आंदोलनाचं फलश्रुती काय असेल तर छगन भुजबळ यांनी सांगितल्याप्रमाणे 77ची परिस्थिती आणि शरद पवार यांनी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी मणिपूरची परिस्थिती आणि म्हणून मी ही म्हणालो आता की ह्या आंदोलनाचं फलश्रुती काय असेल तर या यात्रेने छगन भुजबळ यांनी सांगितल्याप्रमाणे 77ची परिस्थिती आणि शरद पवार यांनी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी मणिपूरची परिस्थिती. मुख्यमंत्री मंत्री होण्यामध्ये असणारा गर्व आहे. पुढीला मुख्यमंत्री करण्यामध्ये गर्व आहे. पण लोकांना शांत करण्यासाठी वेळ नाही अशी असणारी परिस्थिती सांगतात काय होतात. किंवा ती डेअरिंग नाही असं मुख्यमंत्री आणि मंत्री होण्यामध्ये असणारा गर्क आहे. पुढीला मुख्यमंत्री करण्यामध्ये गर्क ती आहे. डेअरिंग नाही असं लोकांना शांत करण्यासाठी वेळ नाही अशी असणारी परिस्थिती.
किंवा ती डेअरिंग नाही आहे. राजकीय पक्षांच्या दोऱ्या कोणाच्या हातामध्ये याची मला सांग. ती डेअरिंग नाही असं. या राजकीय पक्षांच्या दोऱ्या कोणाच्या हातामध्ये याची मला जाणीव आहे. ह्या त्यांनी म्हटलं बोला ते हे राजकीय बोलतात. पक्षांच्या दोऱ्या कोणाच्या हातामध्ये याची मला जाणीव. त्यांनी म्हटलं गप बसा ते हे बसतात. या राजकीय पक्षांच्या दोऱ्या कोणाच्या हातामध्ये याची मला जाणीव आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं बोला ते हे बोलतात. जे आम्हाला त्यांनी म्हटलं गप बसा या सगळ्या ह्याच्यामध्ये सांगत होते किती इंची मॉनिटर आहे? 28 आहे का? की तुम्ही काय मॉनिटर किती इंची आहे? त्यांना आज आम्ही असं उत्तर देतोय की महाराष्ट्राची शांतता आम्हाला या 27 आहे का? यात्रेने साध्य केली या सर आम्ही ठामपणे काय पेज काढ देऊन हो लावा लागेल मला. इथे अनेक गोष्टी आहेत, मला ते सांगण्याची गरज नाही. यात्रेने इथे आलोचनार बलुतेदार हा असणारा पूर्णपणे विहारलेला इथे अनेक गोष्टी आहेत. मला दर दिवशी घडून नाही कुठून तरी दिसतो. इथे आलोचनार की आमच्यावरती असं झाले, आमच्यावरती तसं झालं, आमच्यावरती तसं झालं. पूर्णपणे विहारलेला. दर दिवशी काही जणांनी असताना आपल्याला या ठिकाणी कशा प्रकारची झडपशाही गेली आपल्याला या ठिकाणी. ही झडपशाही आम्ही असताना काही जणांनी असताना आपल्याला या ठिकाणी कशा प्रकारची दडपशाही केली आपल्याला. आधी यात्रेने काही साधलं असेल तर ती दडपशाही संपली. ती दडपशाही संपली आणि आता तो शाश्वत वाटतोय की आपल्याला आता कोण नाही कोणतरी मदत करू शकतं आणि वंचित बहुजन आघाडी आपल्या पाठीमागे होती. ती दडपशाही संपली. मी जिल्ह्याचे असणाऱ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की जिथे अत्याचार होईल कोणतरी मदत करू शकतं आणि वंचित बहुजन आघाडी आपल्या पाठीमागे उभी. मी सगळ्या कार्यकर्ते जे गेले होते त्याच्या सर्व जाहीर आभार मानतो की त्यांनी जाऊन लोकांना मदत केली आणि त्याला ज्या घटना होत्या त्या एका पत्रकाराने मला असं सांगितलं प्रकाश तुमचं मत तुम्ही काही म्हणा. इलेक्शन येईल जाईल. पण ते म्हटलं तुमची अर्धी बोट जळली. एका पत्रकाराने मला असं सांगितलं तुमचं मत तुम्ही काही म्हणा. तुम्ही जरांगे पाटील ह्यांना असताना पण ते म्हटलं तुमची अर्धी बोट पाठिंबा देत नाही. म्हटलं त्यावेळेस त्यांना भेटलो त्यावेळेस माझा पाठिंबा नव्हता त्यांच्या मागणीला आणि आजही नाही. त्यावेळेसही असं सांगत होतो की तुम्ही ज्या पद्धतीने मागताय त्या पद्धतीने तुम्हाला आरक्षण मिळणारच नाही. माझा पाठिंबा नव्हता त्यांच्या मागणीला आणि खाजगीमध्ये असताना सांगितलं होतं की हा प्रश्न मंडल कमिशनच्या वेळेस आला होता की तुम्ही ज्या पद्धतीने मागताय त्या पद्धतीने तुम्हाला आरक्षण मिळणारच नाही. आणि खाजगीमध्ये असताना सांगितलं होतं मराठा समाजातला असणारा वर्ग जो आला होता तो फरक करायला तयार नव्हता. मी आज ज्याला निजामी म्हणतो हा निजामी मराठा आणि रयतेतला मराठा तो म्हटलं त्यावेळेस आम्ही असताना म्हणत होतो की याच्यातला असणारा फरक करा की जो मी आज ज्याला निजामी म्हणतो परंपरेनं जमिनीचा मालक झाला आणि रयतेतला मराठा वारसा हक्काने जमिनीचा मालक झाला त्यावेळेस आणि दुसरा फरक करा की आणि दुसरा परंपरेनं शासनाच्या वेगवेगळ्या योजनेतून वारसा हक्काने त्याला 4, 4.5, 5 एकरापर्यंत जागा मिळाली. हा असणारा एक वेगळा वर्ग तुम्ही करा तर जो शासनाच्या वेगवेगळ्या योजनेतून त्याला 4, 4.5, 5 एकरापर्यंत जागा मिळाली. हा वर्ग फार मोठा आहे. म्हटलं हा फरक जोपर्यंत तुम्ही करत नाही की वारसा हक्काने आलेल्या जमिनीचा मराठा वर्ग आणि हा वर्ग फार मोठा आहे
आणि कसे त्याच्या म्हटलं हा फरक जोपर्यंत तुम्ही करत नाही, कायद्यातून आलेला जमिनीचा हक्क की वारसा हक्काने आलेल्या जमिनीचा अतिक्रमण केलेल्या जमिनीचा हक्क आणि कसे त्याच्या 42च्या युद्धामध्ये कायद्यातून आलेल्या ब्रिटिशांनी जमिनीचा ग्रो मोर फूड म्हणजे अन्नधान्य अधिक पिकवा याच्या खाली वाटलेली जमीन 42च्या युद्धामध्ये याच्यातला असणारा जो समाजाचा मोर्चा आहे म्हणजे अन्नधान्य अधिक पिकवा त्याला त्यांनी याच्या 5 वर्षाच्या आतमध्ये केलं. आणि तेही स्पष्ट होतं की तुम्ही भूमी असाल तरच तुम्हाला मिळू शकते, नाही तर अजिबात मिळू शकत नाही. समाजाचा वर्ग आहे त्याला 3 आणि 5 एकराच्या आतमध्ये जागा मिळाल्या. पण दुर्दैवाने आणि तेही स्पष्ट होतं की तुम्ही भूमी असाल तरच तुम्हाला मिळू शकते, नाही तर अजिबात आधी मिळू शकते. त्यांनी हा मुद्दा कधीच लक्षात घेतला नाही आणि म्हणून तो प्रश्न तसाच राहिला अशी असणारी प्रश्न. जे काही आज मी असं मानतोय त्यांनी हा मुद्दा कधीच लक्षात घेतला नाही आणि म्हणून की जो प्रश्न तसाच लोकळत राहिला अशी असणारी प्रश्न. गरीब मराठा आहे हा ईर्षेला केला. आज मी असं मानतोय कुटुंब आधी गरिबी गेली पाहिजे. आता सरळ तलाठी बघा की ग्रामसेवक बघा गरीब हे समोरासमोर दिसतात लोकांना. ओबीसीच्या वर्गातून आलेले कुटुंब आधी गरीबी गेली पाहिजे आता सरळ तलाठी बघा आरक्षणामुळे आलेले आहेत आणि म्हणून त्याला असं वाटतं तो ग्रामसेवक झाला मला आरक्षण मिळालं तर मी सुद्धा ग्रामसेवक होईल आणि मी सुद्धा तलाठी होईल आणि माझी परिस्थिती चांगली करून घेईल. आरक्षणामुळे आलेले आहेत. ज्याला इंग्रजीमध्ये डेमॉन्स्ट्रेटिव्ह इफेक्ट आपण म्हणतो तो ग्रामसेवक झाला मला आरक्षण मिळालं त्याच्या डोळ्यासमोर आहे. ग्रामसेवक होईल आणि मी सुद्धा तलाठी होईल आणि माझी परिस्थिती चांगली करून घेईल. ज्याला इंग्रजीमध्ये डेमॉन्स्ट्रेटिव्ह ते डोळ्यासमोर आहे. तो त्याच्या डोळ्यासमोर आहे. 90 सालापर्यंत 90 सालापर्यंत असणारा ओबीसीचा एकही डॉक्टर नव्हता, इंजिनियर नव्हता, ते डोळ्यासमोर आहे. संस्था नव्हत्या किंवा काही नव्हत्या. आता तालुक्याच्या ठिकाणी असताना 90 ओबीसीचे हॉस्पिटल उभे नाही. 90 सालापर्यंत असणारा ओबीसीचा एकही डॉक्टर नव्हता, इंजिनियर नव्हता, पतसंस्था नव्हत्या किंवा काही नव्हत्या. महाराष्ट्राच्या मतदारसंघामध्ये मी असताना जिथं आता पोहोचलो तालुक्याच्या ठिकाणी असणारा ओबीसी हॉस्पिटल आहे ते सगळे धर्म समाजाचे डोळ्यासमोर येतं. आता हे डॉक्टर झाले, रमेश बाळास्करांच्या मतदारसंघामध्ये मी असणारा डॉक्टर झाल्यामुळे कर्ज काढलं, हॉस्पिटल उभं केलं. हॉस्पिटल आहे ती सगळी धनगर समाजाची. हा तो डेमॉन्स्ट्रेटिव्ह इफेक्ट आहे तो इथला असणारा आता हे डॉक्टर झाले, त्या ठिकाणी डॉक्टर झाल्यामुळे कर्ज काढलं, हॉस्पिटल उभं केलं. आणि म्हणून हा जो डेमॉन्स्ट्रेटिव्ह इफेक्ट आहे तो इथला असणारा हे राजकीय भांडण झालं. तेव्हा ओबीसीनं सतर्क राहावं लागेल हे आपण लक्षात. आणि म्हणून हे मला मान्य आहे की असणारा ओबीसी हा असणारा धार्मिक आहे म्हणतो, भारतीय जनता पक्षाचा मतदार आहे. तेव्हा ओबीसीनं सतर्क राहावं लागेल हे आपण लक्षात किती बघ ना युट्यूबला त्याला ठरवायचं केलं. हे मला मान्य आहे की की भारतीय जनता पक्षाने भूमिका घेतलेली नाही मंडळवरती. भारतीय जनता पक्षाचा मतदार आहे. ते ओबीसीचं आरक्षण वाचवणार का ही भूमिका त्यांनी घेतलेली नाही. त्याला ठरवायचं की भारतीय जनता त्यांनी पक्षाने ही भूमिका घेतलेली नाही ते ओबीसीचं आणि आरक्षण त्यांनी न वाचवणार भूमिका का ही घेतल्यानंतर भूमिका सुद्धा त्यांनी ओबीसी घेतली. त्याला मतदान करणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. त्यांनी ही भूमिका घेतलेली नाही आणि त्यांनी या न इलेक्शन भूमिका मध्ये घेतल्यानंतर सुद्धा ओबीसी त्याला मतदान करणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आरक्षण पाहिजे की नको
या इलेक्शन मध्ये एक जण मला म्हणाला, प्रकाशराव तुम्ही असं म्हणताय आम्हाला धर्माचं का होणार? मी त्याला एकदा भाषण दिलं होतं, त्याचा सर्व उदाहरण दिलं, माझ्यासमोर मौलवी होता सभेमध्ये, आणि तो जो मौलवी म्हणतो इस्लाम खतरे में, तुम्ही असं म्हणताय आम्हाला धर्माचं का होणार? त्याला जाहीर म्हटलं आहे बाबा इस्लाम खतरेमध्ये कधी येईल, किंवा तू जेव्हा इस्लाम सोडायला निघालास तेव्हाच तो खतरेमध्ये येईल, नाही कसा खतरेमध्ये येईल? हा तुला मारल्या जाईल, तुझ्यावरती अत्याचार होईल, हा वेगळा भाग आहे. जाहीर म्हटलं अरे बाबा तुझ्या मारल्यामुळे इस्लाम खतरेमध्ये जेव्हा येईल. इस्लाम सोडायला निघालास तेव्हाच तो खतरेमध्ये येईल, नाही तर कसा खतरेमध्ये येईल? या स्थितीत तुला मारल्या जाईल, तुझ्यावरती अत्याचार होईल, हा वेगळा भाग आहे. जोपर्यंत आपल्या घरातला देवाला आपण मानत नाही इस्लाम खतरेमध्ये कसा? आणि वाडवडिलांच्या असणाऱ्या पथेच्या पुजाऱ्याच्या आपण जोपर्यंत करत राहतो तोपर्यंत जोपर्यंत धर्मावर आपल्या घरातला देवाला आपण काढत जे सांगणारे आहेत ना धर्मावरती खतरा आलेला आहे, ते धर्मावरती खतरा आलेला नाही, तुमच्या आरक्षणावरती खतरा आला एवढं लक्षात घ्या. तोपर्यंत धर्मावरती खतरा कुठला? आरक्षणावरती असणारा खतरा आला हे लक्षात घ्या. धर्मावरती खतरा आलेला आहे, ते धर्मावरती खतरा आलेला नाही, तुमच्या आणि म्हणून आरक्षणावरती खतरा आला एवढं लक्षात घ्या. शांतता तर आम्ही प्रस्थापित केली, आरक्षणावरती असणारा खतरा आला हे लक्षात घ्या. परिस्थिती निवारली, आणि म्हणून मग आता अशी इथे ओबीसीला ठरवायचंय. शांतता आम्ही प्रस्थापित केली. हो पॅकअप करून काय हा मी मुद्दा म्हणून राजकीय पॅक करून ठेवलं. आरक्षण गेलं, मी परिस्थिती निवारली. 5 मिनिट थांबा ना, आता इथे ओबीसीला ठरवायचंय वायर वगैरे हल्ला की तो आरक्षण. केला असता तर त्याच वेळेस मी थांबवलं. मी मुद्दा म्हणून राजकीय बस तुला बस आरक्षण म्हणजे गेलं. आरक्षण मी हस्तक्षेप 90 साली आमच्या बरोबर 80 साली 90 साली लढत होतो. तू केला असता 80 साली तर त्याच 90 साली जे लढत होते ते म्हणजे प्रकाशराव आपण आता ह्यांना चमच्याने भरवायचं ना. पण ते आरक्षण 90 साली आमच्या आता हे 80 साली 90 साली लढत होतं. जोपर्यंत जाणीव नव्हती 80 साली 90 साली जे लढत तोपर्यंत आम्ही होते, असणाऱ्या त्या ठिकाणी भरवत होतो. चमच्याने भरवायचं नाही. हे आता लेकरून मोठं झाले, शहाणं झाले, कळायला लागले. आता त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे, आणि त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला तर आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीमागे होते. हे आता लेकरू मोठं झालंय, शहाणं झालंय, आणि कळायला सगळेजण त्यांच्या लागलंय. पाठीमागे आता असतात. त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे, आणि त्यांनी स्वतःहून पुढाकार आज घेतला ओबीसींनी तर असावं आम्ही शासन सगळेजण तुम्ही पुढे त्यांच्या आल्याशिवाय मला बोललो की काम असेल नंबर दिला तुम्ही पुढे आल्याशिवाय आणि सगळेजण त्यांच्या आता हे आरक्षण वाचू शकणार. आणि मग तुम्हाला ठरवावं लागणार आहे, सांगतोय की तुम्ही पुढे आल्याशिवाय, आणि मग तुम्हाला ठरवावं लागणार आहे जिम यांनी तुम्ही पुढे या आल्याशिवाय निवडणुकीमध्ये, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आरक्षण वाचवायचं की नाही वाच. आणि मग तुम्हाला जो ठरवावं पक्ष, 10 मिनिट राजकीय पक्ष, निवडणुकीमध्ये या विधानसभेच्या किंवा राजकीय पक्ष आम्ही ओबीसीचं आरक्षण वाचवणार अशाच पक्षाबरोबर आपण असताना जुळलं पाहिजे, अन्यथा आपण आरक्षण हरवून घेऊ हे लक्षात. जो राजकीय पक्ष आम्ही ओबीसीचा आपण आरक्षण लक्षात घेऊ शकणार. अशाच पक्षाबरोबर आपण असताना जुळलं पाहिजे, अन्यथा आपण आरक्षण हे तुम्हाला असताना ठरवावं लागणार आहे या इलेक्शन मध्ये. पुढच्या इलेक्शन मध्ये काय करायचं ते आपण असताना, पण या इलेक्शन मध्ये नाही. आणि म्हणून या इलेक्शन मध्ये ज्याला कुर्बानीचा बकरा मी असतो पुढच्या इलेक्शन मध्ये ते आरक्षण आहे हे आपण सर्व लक्षात घ्या. पण या इलेक्शन मध्ये नाही. आणि ह्या आरक्षणाचं कुर्बान होऊन द्यायचं का हे तुम्हाला सर्व ठरवायचं आहे. आणि एकदा कुर्बान झालं, एकदा कुर्बान झालं की पुन्हा तुम्हाला मिळणार नाही याची लक्षात घ्या. पुन्हा कोणी या ठिकाणी येणार नाही, पुन्हा व्हीपी सिंग जन्माला येणार नाही, आणि पुन्हा इथे असताना लढणारा वर्ग हा पुन्हा येणार नाही. एकदा कुर्बान झालं की पुन्हा तुम्हाला मिळणार नाही याची लक्षात घ्या.
लढायचं जे आहे पुन्हा कोणी लढायला या ठिकाणी येणार नाही, पुन्हा लढायचं जे आहे आणि पुन्हा इतिहासाला हे हा पुन्हा मताने फक्त शरीराने लढायचं नाही, डोक्याने लढायचं आहे, मताच्या स्वरूपामध्ये लढायचं जे आहे. आणि यावेळेस मत ओबीसीने ठरवलं पाहिजे की जो पक्ष आरक्षण वाचवणार शरीराने लढायचं नाही, शाब्दिक नाही लढायचं मताच्या तर प्रत्यक्षात जो वाचवायला येणार आहे त्यालाच तुम्ही असणारं मतदान दिलं पाहिजे आणि त्याला तुम्ही असणारं मतदान दिलं, जो पक्ष आरक्षण त्याला तुम्ही असणारं मतदान दिलं शाब्दिक तरच तो तुमच्या बरोबर आहे, प्रत्यक्षात तो नाही तर तुमच्या विरोधातही नसेल. तुम्ही असणारं मतदान दिलं पाहिजे आणि त्याला तिथे जाहीर झाले, घोषणा झाल्या, त्याला तुम्ही असणारं मतदान दिलं आम्ही असणारा 225 समाजाचे बरोबर आहे, आमदार आणणार आहोत विरोधातही नाही बरोबर आहे. आणि आमदार आणणार आहोत. परिस्थितीकडे चांगली आम्ही असणारं आपले 225 कोण येणार आहेत झालेल्या लोकसभेचं उदाहरण आपल्याकडे आहे. एकही ओबीसीचा आणि आमदार उमेदवारी दिली नाही आणि उमेदवारी दिली नाही म्हणून एकही खासदार निवडून आला नाही, 225 कोण येणार आहे झालेल्या एकही खासदार निवडून आला नाही. लाईन केबल लागते काय ना? एकही उद्याची 30 परिस्थिती झाली. आणि विधानसभेमध्ये 30 परिस्थिती झाली. खासदार निवडून आला नाही. नका बाय काय मग तुम्ही करणार का? एकही खासदार निवडून आला नाही. भारतीय जनता पक्षाला मतदान दिलं आणि त्यांनी उमेदवारी दिली नाही तर तुमचं आरक्षण वाचणार आहे. विधानसभेमध्ये आरक्षणाची लढाई ही रस्त्यावरती लढल्या जाणार नाही, तर आरक्षणाची लढाई ही विधानसभेमध्ये लढल्या जाणार आहे. पक्षाला मतदान दिलं आणि त्यांनी उमेदवारी दिली इलेक्शन होण्याच्या अगोदर ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाच धोका नाही. लढल्या जाणार नाही, तर आरक्षणाची लढाई विधानसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेमध्ये लढल्या जाणार आणि नाही. 100 खासदार 100 आमदार ओबीसीचे आले नाही तर निश्चितपणे खतरा झाला म्हणून असताना समजा पण विधानसभेच्या निवडणुका खतरा झाला म्हणून समजा आणि 100 खासदार 100 आमदार ओबीसी ज्या आले नाही तर निश्चितपणे पद्धतीने म्हणून असणारा समजा राजकीय आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण कोर्टाच्या माध्यमातून कोर्टाच्या माध्यमातून त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे स्थानिक स्वराज्य आणि संस्थेमध्ये त्याच्या विरोधात कोर्टाच्या माध्यमातून आज कुठलाही राजकीय पक्ष भूमिका घ्यायला कोर्टाच्या माध्यमातून त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे 27% जे आहेत आणि त्याच्या विरोधात हे काय हवे आलेले आकडे नाही. 27% ते 27% का याची असणारी हे काय हवेतून आलेले आहे? कारण मीमांसा त्या मंडल कमिशनच्या रिपोर्टमध्ये ते 27 तो रिपोर्ट असा म्हणतो की सुप्रीम कोर्टाची 50%ची अट आहे. कारण मीमांसा त्या हे मंडळ लक्षात घेऊन SC STचं आरक्षण याची संख्या लक्षात घेऊन की सुप्रीम कोर्टाची हे कमिशन 50%27% आरक्षण हे लक्षात घेऊन निश्चित करते. SC STचं आरक्षण याची संख्या लक्षात घेऊन हे आरक्षण निश्चित करते आणि ते तो आवडा त्याने सरकारला दिला. हे कमिशन 27% आरक्षण सरकारने तो अहवाल पार्लमेंटमध्ये ठेवला. भूतासिंग गृहमंत्री होते त्यांनी असं स्टेटमेंट केलं की अहवाल आम्ही असं मान्य केलं आणि सरकारने काळानुसार आम्ही असणाऱ्या ह्याच्यातल्या अटी ज्या आहेत त्या लागू करायला सुरुवात. भूतासिंग त्यावेळी असं गृहमंत्री होते त्यांनी असं स्टेटमेंट केलं की अहवाल आम्ही असताना माझा सांगण्याचा मुद्दा हा आणि काळानुसार आम्ही असताना ह्याच्यातल्या अटी ज्या आहेत त्या लागू करायला इथले राजकीय पक्ष इथले राजकीय पक्ष जे आहेत सांगण्याचा मुद्दा हा ते त्याही वेळेस मंडळच्या बाजूने नव्हते
आणि यावेळेस ते मंडळच्या बाजूने राहतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका, पूर्ण शंका. राजकीय पक्ष जे आहेत ते त्यावेळेस उलट मी शासन यावेळेस ते मंडळच्या बाजूने राहतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे. आज ओबीसीला ठरवायचं आहे उलट मी शासन की स्वतःची लढाई स्वतः लढायची की नाही. आज स्वतःची लढाई स्वतः लढायची की नाही. ओबीसीला ठरवायचं आहे मदत करणारे बरेच हात आहेत, की स्वतःची मदत करणारे बरेच हात आहेत. काय केलं मी आता म्हणेन स्वतः लढायची नाही. की ओबीसीच्या दृष्टिकोनातून एक फायदा झाला. कोणीच आहे जोटा मदत करणारे बरेच एका आयातीची विद्यार्थिनी आहे, तिचा मी मध्यंतरी आता फोन आहे. म्हणेन की ओबीसीच्या दृष्टिकोनातून एक फायदा झाला. एससी मधली होती. एका सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर तिने म्हटलं विद्यार्थी आहे, तिचा मध्यंतरी फोन आला. तोपर्यंत ते सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या संदर्भात पक्षाच्या वतीने आम्ही भूमिका मांडली होती. त्याचा निकाल आल्यानंतर तिने म्हटलं आणि ती असं म्हणत तोपर्यंत की आपण भूमिका घेतली आणि कोर्टाच्या निकालाचा निषेध केला, त्याबद्दल मी अभिमानी. पण तिने एक मला असं विचारलं आणखी असं की म्हणलं आपले जे विचार बोलत आहेत ते का नाही टीका करत. की आपण भूमिका घेतली आणि कोर्टाच्या निकालाचा ते निषेध फक्त इलेक्शनच्या वेळेस कसं काय बाहेर पडतात पण आणि इतर वेळेस असताना खूप घेऊन बसतात. की आपली म्हटलं तू IIT करतेस, डिग्री करून घे. डिग्री करून झालं की मी तिला सांगितलं की तुला नोकरी लागली की त्याच्यातले 90% तू घे, 10% म्हटलं बाजूला काढून ठेवत जा, त्याचं वेगवेगळ्या पाकिट करत जा. आणि ते म्हटलं त्या विद्वानांना तेच जा तुला जे विद्वान वाटतात त्यांना, आणि ते बोलत राहतील अशी असणारी परिस्थिती. 90% तू घे, 10% म्हटलं बाजूला काढून ठेवत जा, त्याचं वेगवेगळ्या पाकिट करत जा. आणि ते म्हटलं म्हणजे अवस्था ही आहे. विद्वानांना देत जा तुला जे विद्वान वाटतात त्यांना, आणि ते बोलत राहतील अशी असणारी परिस्थिती. कदाचित हा निकाल नसता तो ओबीसी एकटे या ठिकाणी पडले. आव्हान आहे सगळ्यांना या ठिकाणी. कदाचित हा निकाल नसता ही साधी सुधी लढाई नाही. ते या ठिकाणी पडले. ओबीसी आणि हा बळीचा बकरा आहे. यापुढे ओबीसीचं आरक्षण हे बळीचं बकरा आहे. की आणि साधी कोणाच्या सुधी लढाई भांडणामध्ये नाही. कुणाच्या भांडणामुळे हा बळीचा बकरा आहे आपण लक्षात. मराठीच्या भांडणामध्ये तुम्ही ओबीसीचं आरक्षण हे बळीचं बकरा आहे. कुर्बान होणार. आणि कोणाच्या भांडणामध्ये मी अनेक वेळा म्हणतो अरे जरा पाटलांचं असणारं इलेक्शन मध्ये भाग घेऊ द्या, फार चांगलं होईल, महाराष्ट्र मुक्त होईल, 169 कुटुंबातून मुक्त होईल अशी असणारी परिस्थिती. मी अनेक महाराष्ट्राची सत्ता ही असणारी 169 कुटुंबामध्ये पत्रकार माझे मित्र बसलेले आहेत, जुने माणसे बसलेले आहेत, त्यांना असणारा आवाज करतोय मुक्त होईल अशी असणारी परिस्थिती. कधीतरी लोकांच्या बाजूने तुमची प्रेम चालू द्या. कुटुंबामध्ये पत्रकार माझे मित्र बसलेले आहेत, जुने जाणते बसलेले आहेत, त्यांना असणारा आवाज हे करतोय. 21 खासदार निवडून आलेले जे आहेत, काय काम नाही की हे 21 खासदार निवडून जे आलेले आहेत ते एकमेकांचे नातेवाईक आहेत की नाही एवढंच सोपं असताना सांग. 31 खासदार निवडून आलेले जे आहेत, त्या 31 खासदारांमध्ये एकही तुम्हाला 31 खासदार निवडून आलेले आहेत, ते एकमेकांचे नातेवाईक आहेत की नाही एवढंच सोपं. या 31 खासदारामध्ये तुम्हाला कोणीही
शासनाच्या वेगवेगळ्या योजनेमध्ये जमिनीचा मालक झाला हे तुम्हाला दिसणार नाही, तर तो परंपरेने जमिनीचा मालक झालेला आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून हे मालक कुठून झाले, यांच्याकडे सरदारकी आल्या, इनामदाऱ्या आल्या, जागीरदारी आल्या, या कुणातून आल्या, या म्हणून जमिनीचा मालक झालेला आहे अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणून आणि म्हणून हे मालक कुठून झाले, यांच्याकडे सरदारकी आल्या, इनामदाऱ्या आल्या, जागीरदारी आल्या, या कुणातून आल्या, तर या मोगल सरदारातून आल्या हे लक्षात. मराठ्यांना राजकारणाने काय करायचं असेल ते त्यांना ओबीसीला माझं असं आव्हान आहे हा इतिहास आहे की आपण ठरवलं पाहिजे की आम्ही बळीचा बकरा होणार नाही. त्यांच्या राजकारणामध्ये आम्ही असं बळीचा बकरा होणार नाही. आम्ही आमचं असणारं राज्य निर्माण करू, ही भाषा आपण आता बोलायला सुरू पाहिजे की आम्ही बळीचा बकरा होणार नाही. आणि ते करायचं असेल त्यांच्या राजकारणामध्ये आम्ही असणारं 100 किमान आमदार ओबीसी राज्य निर्माण करू, ही भाषा सत्ताधारी व्हायचं असेल किंवा आरक्षण वाचवायचं असेल तर 100 आमदार आणि ते करायचं हे असेल आपण ओबीसीचे केलेच पाहिजे. हा छंद आपण मानला पाहिजे. या ठिकाणी आले. एक लक्षात घ्या की तुम्ही हा छंद मानलेला आहे, तर त्यांनी छंद मानलेला आहे की तुमचा ओबीसीचं आरक्षण हे खुंटीला बांधून त्या ठिकाणी हे आपण ओबीसीचे केलेच पाहिजे, हा छंद आपण मानला पाहिजे. एक लक्षात घ्या की तुम्ही हा हे आरक्षण खुंटीला बांधून दाखवायचं आहे. आता ना रही बास, ना रहे बास. हे खुंटीला वाली नहीं गिरी ना तू स्टेजवर सर माग करून ठेव कॅमेरा. तू शमवतोय, तू दाबवतोय, हे तू खुंटीला सगळ्यांनी बांधलं. हे कपडा हा नाही तो उठाव झालेला आहे. म्हणून आपली असणारी त्याच्या आरक्षणाची विरोधात बांधणी उठाव झालेला जो आहे. वाचवलं पाहिजे. जे वाचवायचं असेल, सगळ्याच गोष्टी करतायत. जे केलं पाहिजे ते केलं. म्हणून आपली असणारी पंढरपूरला असणारा धनगरांचं फार मी उदाहरण देतोय. वाचवलं पाहिजे. पंढरपूरला असणारा अटल बिहारी वाजपेयी होते, त्यावेळी धनगरांचं फार मोठं संमेलन झालं. 5 लाखाच्या वरती धनगर समाज, पंढरपूरला असणारा धनगरांचं फार मी उदाहरण अनेक कार्यकर्ते ओळखीचे होते. ते म्हणजे प्रकाश आपलं साध्य झालं. 2 जागा आम्हाला लोकसभेच्या त्यावेळी मिळाल्या. तर 2 धनगरांचं फार महिन्याचं मोठं संमेलन झालं. म्हटलं फार चांगली गोष्ट झाली. धनगर समाज भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्राची यादी जाहीर झाली आणि त्याच्यामध्ये निर्णय झाला. काय सत्य झालं? 2 जागा आम्हाला म्हणजे लोकसभेच्या प्रकाश अजून काय केलं पाहिजे. म्हटलं फार चांगलं. एवढी जनसंख्या आम्ही जमवली भारतीय आणि जनता पक्षाची महाराष्ट्र एक कारणाने आम्हाला यादी जाहीर झाली आणि त्याच्यामध्ये एकही धनगराचं मी त्यांना म्हटलं कदाचित तुम्ही मूठ बांधली असेल तर त्यांना तोडता आली. एवढी जनसंख्या आम्ही जमवली तरी तुम्ही एक जागा नाही आम्हाला. मुख्यचे ऐवजी एकटे गेलात आणि म्हणून बोलायला शकतो. म्हटलं त्याच पंचकावरती मूठ बांधली असती. त्याच पंचकावरती माळ्यांना बसवलं, वंजारी समाजाला बसवलं, बंजारांना तुम्ही बसवलं, आलुकेदार बलुकेदार आहे त्यांचे प्रतिनिधी बसले असते. संदेश काय गेला? संदेश हा गेला असता की धनगरांनी पुढाकार घेतला आणि सगळ्या ओबीसीला एकत्र केलं. सगळ्या ओबीसीला असं एकत्र केले. विरोधक सुद्धा आले. 100 जसे आपण असं आणणार तसे आपले विरोधक सुद्धा जसं आपण आणणार. 100 आणणार. ठराव नामंजूर करायचा असेल तर किती मतं लागतात? विधानसभेमध्ये किती जसे मतं आपण लागतात? असं आणणार तसे आपले विरोधक सुद्धा आणणार. किती? ठराव नामंजूर 145. उरलेली 45 कशी आणायची? विधानसभेमध्ये किती मतं लागतात? SC ST आहे. 145. उरलेली आता हे SC ST आणायचे असतील काय केलं पाहिजे? SC आहेत. आता ही SC ST आणायची असतील. याला ओबीसीच्या आरक्षणाचा काही संबंध नाही, घेणं देणं नाही काय केलं पाहिजे? का त्याचं आरक्षण वेगळं आहे? SC ST याला आपल्याला 145 हा आकडा गाठायचा असेल, का त्याचा बहुमताकडे आपल्याकडे जायचं असेल
तर हे एससी एसटी चे जे मतदार आहेत आपल्याला ते ओबीसीने बघितले पाहिजे की त्यांच्याच मतावरती ते निवडून येतील. बहुमताकडे आपल्याकडे जायचं असेल तर हे ओबीसीच्याच मतावरती निवडून येतील ही त्यांनी खुणगाठ त्या ठिकाणी बांधली पाहिजे त्यांच्याच की ओबीसीच्या मतावरती निवडून आले आणि वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाच्या नावाने निवडून आले तर ते ओबीसी बरोबर ठिकाणी बांधली पाहिजे. ते ओबीसीच्या मतावरती पण निवडून उद्या आले समजा आणि वंचित बहुजन आघाडीच्या ते पक्षाच्या मराठा समाजाच्या मतदानावरती आले ओबीसी बरोबर मतदान ते म्हणतील आम्ही आरक्षणवादी आहोत पण त्यांनी निवडून आले मग त्यांच्या बाजूने उद्या मतदान समजा नुकसान ते मराठा कोणाचं? समाजाच्या मतदानावरती आले ते म्हणतील आम्ही आरक्षणवादी आहोत पण त्यांनी निवडून आले मग त्यांच्या बाजूने मतदान करतील. ही साधी सुधी लढाई नाही एक मोठी लढाई. कोणाचं झालं जेवढे येतील त्यांच्या बरोबर आम्ही असं घेणार किंवा ही एक मोठी लढाई जे राजकीय पक्ष येतील त्यांच्या बरोबर घेणार. एक मोठी लढाई एकाला एक सामान्य असं बघितलंय की जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्ष ओबीसी संघटना ज्या आहेत त्यांनी आपला असणारं येताना एक चांगलं मी असं बघितलंय की जिल्ह्यामध्ये त्यांनी एक फेडरेशन केलेलं आहे. वेगवेगळ्या ओबीसी संघटना ज्या आहेत त्यांनी आपला मी आमच्या पक्षाच्या जिल्ह्याच्या अध्यक्षांना असं अगोदरच सांगितलेलं आहे की या फेडरेशन जिल्ह्याच्या ओबीसीच्या फेडरेशन बरोबर बसा ओबीसीच्या फेडरेशन बरोबर बसा अगोदरच सांगितलेलं आहे या उमेदवाराची चर्चा फेडरेशन करा जिल्ह्याच्या ओबीसी आणि 100 आपल्या जिल्ह्यातले 7 असतील तर किमान 5 कसे आणता येतील याचा आराखडा आपण असताना त्या ठिकाणी तयार उमेदवाराची चर्चा करा. याचा आराखडा आपण असताना तयार 7 असतील तर किमान 5 कसे आणि ज्या आणता येतील याचा ओबीसी जे आराखडा फेडरेशन त्या आहे ठिकाणी तयार. त्यांना माझं असणारं आव्हान आहे याचा आराखडा आपण असताना तयार. त्यांना माझं असणारं आव्हान आहे दुसरा उमेदवार दिला ओबीसी जे फेडरेशन तो आहे निवडून येईल असं नाही त्यांना माझं असणारं आव्हान आहे त्याची गावं आहेत त्यांना माझं असणारं आव्हान आहे 180 पासून ते 320 पर्यंत गावं येतात त्या मतदारसंघात तशी गावं आहेत त्या प्रत्येक गावामध्ये ह्या 2 180 पासून ते 320 पर्यंत गावं येतात त्या मतदारसंघामध्ये यांचं त्या आम्ही यात्रा निघण्याच्या अगोदर नोव्हेंबर मध्ये इलेक्शन घेण्याचा प्लॅन आहे पण आता आम्ही यात्रा ते दिवाळीच्या अगोदरच घेण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. प्लॅन होता तुम्हाला वेळ देणार नाही पण आता इथे घोषणा झाली दिवाळीच्या 20 दिवसामध्ये तुम्हाला असताना मतदानाला ते पाठवू तुम्हाला वेळ देणार नाही तुम्हाला वेळ त्याला वेळ द्यायची नाही कारण ते अगोदर घोषणा झाली सत्तेमध्ये बसले. 20 दिवसामध्ये तुम्हाला आपण काही सत्तेमध्ये बसलेलो नाही तेव्हा आपल्यालाही असं शांत बसता येणार नाही ते अगोदर सत्तेमध्ये बसले तेव्हा आपल्यालाही शांत त्या ठिकाणी बसता येणार नाही आपल्यालाही तयारी करावी लागेल 100 ओबीसीचे आमदार आणायचे असतील आणि राखीव जागेचे आमदार हे आपल्या बाजूने घ्यायचे असेल तर आपल्याला आतापासूनच करावं लागेल आणि प्रत्येक गाव हे पिंजून काढावं लागेल त्या मतदारापर्यंत आपल्याला पोहोचावं लागेल आणि विजय हा खेचून आणावा लागेल. आपल्याला आतापासूनच मी अपेक्षा घेतो इथे सगळ्या गाव हे पिचून करावं लागेल त्या मतदारापर्यंत आपल्याला पोहोचावं लागेल आणि विजय संघटना ज्या आहेत खेचून आणावा त्यांच्याकडून लागेल. मी अपेक्षा धरतो इथल्या सगळ्या त्यावेळेस एकच लक्ष ओबीसी संघटना ज्या आणि आहेत ते म्हणजे आरक्षण वाचवणं हाच आपला एक लक्ष असला पाहिजे. त्यावेळेस हे एकच लक्ष वाचवण्यासाठी उमेदवारी आपण असं ठरवलं पाहिजे आणि त्या उमेदवाराला आपण निवडून आणलं पाहिजे ते आपण कराल ही अपेक्षा बाळगतो. आपण सगळ्यांनी या ठिकाणी जे असणारे साथ आणि सहकार्य दिलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. जय भीम. नमस्कार. ही अपेक्षा बाळगतो. आपण सगळ्यांनी या ठिकाणी जे असणारे धन्यवाद. सहकार्य दिलं वंचित बहुजन आघाडीचा सत्य बळकट मागे करू. त्यानंतर औरंगाबाद पश्चिमचे जिल्हाध्यक्ष योगेश पण जाताना आरामात महिलांना आणि मुलांना सगळ्यात आधी रस्ता द्यायचा. योगेश यानंतर औरंगाबाद पश्चिमचे जिल्हाध्यक्ष योगेश पण या 300 खेडे आणि 4000 किलोमीटरचा प्रवास पार करून
आरक्षण बचाव यात्रा जी SC ST आणि OBCच्या हक्काची लढाई आहे ती लढाई बाळासाहेब